तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी परिसरातील नरसिंहराव मैदानात भव्य हिंदू समाज संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। या कार्यक्रमाला परिसरातील हिंदू बांधव आणि भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय भजनाने झाली। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचं मन जिंकलं। परमपूज्य श्री सुनीलजी भगत महाराज आणि श्री कटरे ब्रह्मचारीजी महाराज यांच्या प्रवचनांनी कार्यक्रम अधिक मंगलमय केला। हभप श्री लीलाधरजी महाराज, हभप श्री मोहनजी महाराज आणि हभप महाराज रामूजी रोडकर यांची विशेष उपस्थिती होती। प्रमुख वक्ते अनिल मरसकोल्हे यांनी समाज प्रबोधन करत हिंदू समाज एकत्र येण्याचं महत्त्व अधोरेखित केलं। संध्याकाळी संगीतमय भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, गौमाता पूजन, स्वागत गीत आणि समाज प्रबोधनासह कार्यक्रम रात्रभर भारत माता आरती आणि स्नेहभोजनानं सांगता झाली। हा कार्यक्रम हिंदू समाजातील ऐक्य आणि सांस्कृतिक परंपरांचं जतन करण्याचा आदर्श ठरला। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यपालन करणाऱ्या व्यावसायिक शेतकऱ्यांना कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय जाहीर केला होता। पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी याबाबत विधिमंडळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं अभिनंदनही केलं। मात्र पशुसंवर्धन आयुक्त पुणे आणि ग्रामविकास सचिवांकडून या आदेशाचं पालन न केल्यानं कुक्कुटपालन व्यावसायिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय। महाराष्ट्र पोल्ट्री योद्धा संघटनेचे अध्यक्ष अनिल खामकर यांनी पेण इथं पत्रकार परिषदेत सांगितले की 2 वर्षांपासून आंदोलन आणि बैठकांनंतरही व्यावसायिक शेतकऱ्यांना कृषी समकक्ष सुविधांपासून वंचित ठेवण्यात आले। ग्रामपंचायतींमधून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे कर आकारणी होणं ही देखील समस्या असल्याचं त्यांनी नमूद केलंय। संघटनेनं चेतावणी दिली आहे की जर शासनानं कृषी समकक्ष दर्जा आणि संबंधित सोयी सुविधा लवकरात लवकर लागू केल्या नाहीत तर राज्यभरात कुक्कुटपालक शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरू करण्यात येईल। महाराष्ट्रातील पशुसंवर्धन विभागाने शेतकऱ्यांच्या हितासाठी वेगवेगळे GR काढलेले आहेत। त्या GR मध्ये केंद्र सरकारची गाईडलाईन असेल, त्याच GR मध्ये कुक्कुट खाद्य गुणवत्तेवरती अन्न घटकांची ठळकपणे नोंद करावी। तसेच ज्या व्यवसायावर पूर्ण शेतकरी जोडधंदा म्हणून बघत होता, त्याच जोडधंद्याला, त्याच कुक्कुटपालनाला व्यवसायाला या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे यांनी कृषी दर्जा दिल्यामुळे या व्यवसायाला एक चांगले दिवस येतील असं आम्हाला वाटत आहे। परंतु हे GR काढल्यानंतर देखील ग्रामविकास मंत्रालयाने त्याचा अभ्यास न करता किंवा त्यांना माहीत न असल्यासारखा त्यांनी एक वेगळा GR काढून महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांना एक वेगळी वागणूक दिलेली आहे किंवा त्यांना एक वेगळ्या संभ्रमात टाकून ग्रामविकास खात्याने चुकीचा केलेला आहे। कारण यामध्ये आम्ही 2024 रोजी माननीय विखे पाटील साहेब जेव्हा पशुसंवर्धन मंत्री होते, तेव्हा गिरीश महाजन साहेब तेव्हा ग्रामविकास मंत्री होते, त्यांच्या समवेत आम्ही मीटिंग घेऊन त्यावेळेला ग्राम सचिव देखील उपस्थित होते। त्यावेळेला आम्ही एक त्यांना प्रस्ताव सादर केला। त्या प्रस्तावामध्ये कुक्कुटपालनासाठी कर प्रणाली कशी असावी हे सांगण्यात आले होते। कारण इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे कर प्रणाली आहे त्याप्रमाणे कर प्रणाली आपल्या इथं सांगण्यात मंजूर देखील झाले होते। परंतु या वेळेला ग्रामविकास कार्यालयाकडून वेगळा याच्यावर निर्णय देऊन सर्व शेतकऱ्यांची नाराजी केलेली आहे। तसेच महाराष्ट्र आयुक्त कार्यालय पुणे जे वेगवेगळ्या प्रकारचे GR जे लागू केले, ते GR लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हे कोणताही ठोस पाऊल उचलत नाही, त्याच्याकडे कानाडोळा करून सर्व शेतकऱ्यांची निराशा करून घेत आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातून जवळजवळ 78 लाख शेतकरी या संदर्भात नाराजीच्या सुरामध्ये आहेत। त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या शंका निर्माण होत आहेत। तर ह्या सर्वांचा विचार घेऊन विचार विनिमय करून महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब असतील तसेच पशुसंवर्धन मंत्री यांनी लक्ष घालावे। लक्ष घालून यामध्ये जो योग्य तो निर्णय द्यावा आणि जे जाचक जे GR काही काढत आहेत ते त्वरित थांबवावे। जर असे नाही केल्यास तर पुढच्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रातून सर्व शेतकऱ्यांचा उद्रेक होऊन या आंदोलनाला वेगळा स्वरूप येईल असं आता आम्हाला वाटायला लागलेत। कारण प्रशासनाने चांगले GR काढून शेतकऱ्यांना
एक नवीन दिशा देण्याचा विचार करत आहे, परंतु खालील प्रशासकीय अधिकारी त्याचा चांगला उपयोग न करता ते शेतकऱ्यांच्या वाईटावर टपले आहेत की असं आता आम्हाला समजतं. पुणे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी आंबेगाव तालुक्यातील विवेक वळसे पाटील यांची निवड झाल्याबद्दल मंचर इथं त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. ही निवड केवळ एका व्यक्तीची नसून संपूर्ण तालुक्याला मिळालेली संधी आहे अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. विवेक वळसे पाटील यांच्या अनुभवामुळे जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या विकास कामांना मोठी गती मिळेल असा विश्वास शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा यांनी व्यक्त केलाय. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य दिलं जाईल असं विवेक वळसे पाटील यांनी नमूद केलंय. यापुढे सत्कार समारंभांवर वेळ न घालवता पूर्ण लक्ष जनसेवेवर आणि विकास कामांवर केंद्रित करणार असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी सत्कार टाळावेत असं आवाहन त्यांनी केलंय. जिल्हा परिषदच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडीमध्ये काल अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय सुनेत्राताई पवार यांनी दौड, त्याचप्रमाणे वळसे पाटील साहेब आणि त्याचप्रमाणे जिल्ह्यातले सर्व मान्यवर मंडळी, पक्षातील सर्व प्रमुख सहकारी या सर्वांनी दौंड तालुक्याला अध्यक्षपदाची संधी दिली आणि आंबेगाव तालुक्याला पुन्हा एकदा उपाध्यक्षपदाची संधी दिली. ही आंबेगाव तालुक्याला मिळालेली संधी ही कुठल्या एका व्यक्तीला मिळालेली संधी नाही, तर ही संपूर्ण तालुक्याला आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जे कष्ट घेतलेत त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मिळालेली संधी आहे असं मी या ठिकाणी समजतो. आज मागच्या वेळेला देखील पक्षानं आपल्यावर विश्वास टाकला होता. त्यावेळेच्या निवडी स्वतः दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी केल्या होत्या आणि आज देखील आम्ही सर्वजण अजितदादा पवार साहेबांनी निवडलेली शेवटची यादी म्हणून शेवटचे सदस्य या एका जाणीवेनं, या एका भावनेनं आम्ही तिथं सर्वजण मंडळी त्या ठिकाणी काम करणार आहोत, काम करू. मी अधिक आपल्या सर्वांचा वेळ घेत नाही. या निमित्तानं जो सन्मान आता आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं, जनतेच्या वतीनं या ठिकाणी घेण्यात आला त्याबद्दल मी सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचं आणि सर्वांचंच मनपूर्वक त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझ्यावर जो विश्वास टाकला त्याबद्दल पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आभार मानतो आणि त्यांच्या विश्वासाला पात्र राहण्याचा प्रयत्न माझ्याकडून नेहमी त्या ठिकाणी राहील. आंबेगाव तालुक्याच्या विकासामध्ये थोडाफार हातभार लावण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून जेवढं शक्य असेल तेवढं करण्याचं काम आदरणीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील आणि खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यानं पुढच्या काळात देखील करण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी राहील. माझी फक्त तुमच्या सर्वांच्या माध्यमातून एकच आता सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की तालुक्याच्या वतीने एकदा सन्मान झाल्याच्या नंतर आता पुढच्या वेळेला तर जिल्हा परिषदचं पद हे 2.5 वर्षासाठी असतं आणि म्हणून अधिक आपला वेळ या मान सन्मान आणि या बाकीच्या गोष्टीमध्ये घालवण्यापेक्षा आता आपण प्रत्यक्ष कामाला सुरुवात करूया. आणि साहेबांचंही देखील त्या ठिकाणी म्हणणं असतं की एकदा निवडणूक संपली, तुम्हाला जबाबदारी मिळाली की तुम्ही त्या संस्थेचं आणि संपूर्ण भागाचं काम करायचं असतं. तुम्ही आता तर बाकीच्या गोष्टीमध्ये आपला जास्त वेळ त्या ठिकाणी जाणार नाही याची काळजी घ्यायची असते असा साहेबांचाही दंडक नेहमी त्या ठिकाणी असतो. आणि म्हणून त्याप्रमाणे माझं सर्वांना आव्हान आहे की इथून पुढं आता या मान सन्मानाच्या कार्यक्रमापेक्षा आज सगळ्यांच्या वतीने झालेलाच आहे, हाच तालुक्याच्या वतीने समजून पुढच्या काळामध्ये आपण प्रत्यक्ष कामाला त्या ठिकाणी सुरुवात करू. आपल्या सर्वांना मी गुढीपाडव्याच्या मनपूर्वक आपल्या माध्यमात इथं उपस्थित असलेल्या सर्वांना आणि आपल्या माध्यमातून तालुक्यातल्या तमाम जनतेला या पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो. इथं आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, त्याचप्रमाणे शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते, अन्यही पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. पक्षविरहित मी पक्षाचे कुठले जरी असले तरी त्यांचं देखील मार्गदर्शन कधी ना कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आम्हाला सर्वांनाच त्या ठिकाणी मिळालेलं आहे. इथून पुढच्या काळातही मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांचंही मनापासून आभार मानतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून आभार मानतो आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 मिनिटं राजेभाऊ केले.